रोज रोज हॉटेलला न जाता हॉटेलसारखी भाजी आणि सोबत लच्छा पराठा किंवा मग नानसुद्धा घरीच बनवूया. तर भाजीमध्ये बनवूया मस्त असा काजू मसाला, जो की चमचमीत अशा पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने, आणि सोबत नान किंवा मग लच्छा पराठा. तर इकडे मी काय केलं आहे ना, 250 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम काजू जे आहेत अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. तर इथे मी 200 ग्रॅम काजू जे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले किंवा मग पाकळ्यासुद्धा करून घ्या. कढईत तापवायला ठेवली, त्यामध्ये 2 पळी जे आहे तेल घातलं. तेलामध्ये काजू जे आहे खमंग भाजून घ्यायचे, मंद आचेवर भाजायचे. हलका सोनेरी तांबूस कलर येईल इतकेच आपल्याला काजू जे आहे भाजून घ्यायचे. यापेक्षा जास्त करकरीत भाजायचे नाही किंवा मग खूप जास्त कमीसुद्धा भाजायचे नाही, कारण काजूमध्ये जे आहे हलकं मॉइश्चर असतं. ते मॉइश्चर काढून घेऊन आपल्याला त्यातला जो सुवास असतो तो काढून घ्यायचा आणि छान असे आपल्याला खुसखुशीत काजू जे आहेत तळून घ्यायचे. तर हे बघा, इकडे अशा पद्धतीने हलका सोनेरी तांबूस कलर येईल इतकेच काजू जे आहेत तळून घेतलेले आहे. आता लगेच काजू काढून घेऊया. आता काजू काढताना जे आहे छान असे निथळून काढायचे. नंतर लगेच लगोलग ग्रेव्हीची सुद्धा तयारी करूया. तर 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत या पद्धतीने कट करून घेतले, ते घातले. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या होत्या त्या घातल्या. त्यानंतर 2 हिरवी इलायची, 4 ते 5 मिरे आणि 4 ते 5 लवंग, 1 इंच अद्रकचा तुकडा, हे जे आहे सर्व एकत्रित घालून घेतलं. आपली कढई तापलेली आहे. हलका कांदा भाजून झाला की लगेच लगोलग जे आहे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घालून घेतले अशा पद्धतीने कट करून. आता टोमॅटो घातले तर अर्धा चमचा मीठसुद्धा घातलं आणि परत आता 2 ते 3 मिनटं जे आहे छान अशा पद्धतीने आपण टोमॅटोसुद्धा भाजून घेऊया. म्हणजे टोमॅटोतला जो आंबटपणा असतो ना, तो इथेच सर्व आपण काढून घेतला की आपली ग्रेव्ही जी आहे आंबट न होता छान चमचमीत होते. त्यानंतर 5 ते 6 काजूसुद्धा घातले. आता काजू घातले की परत 1 मिनटं भाजायचं आणि इतकेच आपल्याला ग्रेव्ही जी आहे भाजून घ्यायची आहे किंवा परतवून घ्यायची आहे. तर इथे आपण ग्रेव्ही जी आहे संपूर्ण थंड करून घेऊया. ग्रेव्ही थंड झाली की मगच मिक्सरच्या जारमध्ये जे आहे आपल्याला ग्रेव्हीचं सारण घालायचं आणि मिक्सरमध्ये छान अशी बारीक एकदम मऊसूत जे आहे पाणी न घालता आपल्याला ग्रेव्ही जी आहे दळून घ्यायची किंवा मग मिक्सरला फिरवून घ्यायची. तर ग्रेव्ही जी आहे सर्व मी मिक्सरच्या जारमध्ये घातली आणि अशा पद्धतीने एकदम मऊसूत पेस्ट जी आहे तशी या पद्धतीने बनवून घेतली. तर तुम्ही पाहू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त असा कलर आलेला आहे. त्यानंतर टोमॅटोतला आंबटपणासुद्धा कमी झाला आहे, कांदासुद्धा हलका भाजलेला आहे. त्यानंतर तीच कढई परत घेतली, 2 पळी तेल घातलं, अर्धा चमचा जिरे घातलं, 1 स्टार फूल, 1 दालचिनी तुकडा, 1 मसाला विलायची, 2 तमालपत्र. आता हे जे खडे मसाले आहेत हे इथे तेलामध्ये घालायचे, कारण ग्रेव्हीमध्ये आपण ज्यावेळेस ग्रेव्ही करतो तेव्हा ते घातले तर ते बारीक होणार नाही आणि दाताखाली कचकच येते. त्यानंतर लगेच आपली ग्रेव्ही जी होती ती काढून घेतली आणि छान असे तेलामध्ये तेल सुटेल ग्रेव्हीला इतकी आपल्याला ग्रेव्ही जी आहे शिजवून घ्यायची किंवा मग तेलामध्ये परतवून घ्यायची. तर ग्रेव्ही घालून घेतली आणि मीडियम फ्लेमवर जे आहे आपल्याला ग्रेव्हीला तेल सुटेल इतकी आपल्याला ग्रेव्ही जी आहे छान अशी तळून घ्यायची आहे. आणि ग्रेव्ही तळताना जी आहे अजिबात मध्ये न सोडता लगोलग जे आहे हलवतच राहायचं आहे, नाहीतर काय होतं ग्रेव्ही जी आहे तळाला लागली जाते आणि त्यामुळं थोडासा करपट वास येऊ शकतो. त्यामुळं ग्रेव्ही तळताना जी आहे अजिबात मध्ये सोडायची नाही, हलवत राहायची. त्यानंतर इथे काही सुके मसाले घालूया. तर अर्धा चमचा जे आहे विदाऊट कलर लाल मिरची पावडर घातली, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा धने आणि चिमूटभर हळद घातलेली आहे. कारण ग्रेव्हीच्या भाजीमध्ये जे आहे हळदीचं प्रमाण खूप कमी असतं आणि काश्मीरी मिरची पावडरचं प्रमाण जे आहे जास्त असतं. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही विदाऊट कलर जी मिरची पावडर होती ती 1 चमचा घातली तरीसुद्धा चालेल. आणि सर्व मसाले जे आहे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून तेल सुटेल इतके छान असे परतून घ्यायचे. आणि हे बघा, आपल्या ग्रेव्हीला जे आहे भरपूर असं तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही जी आहे कढई सोडायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यावेळेस मी फिरवते ग्रेव्हीला तर चटचट अशी ग्रेव्ही जी आहे फिरते, म्हणजे अजिबात कढईला चिकटलेली नाही आहे. तर इकडे आपली ग्रेव्ही जी आहे उत्तमरित्या जी आहे तळलेली आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे, कलरसुद्धा छान आलेला आहे आणि खमंग पद्धतीने जी आहे भाजली गेलेली आहे. इथेच जरी आपण ही ग्रेव्ही व्यवस्थित तळून घेतली तेल सुटेपर्यंत तर आपली भाजी जी आहे शेवटपर्यंत मस्तच होते, आपल्याला बाकी काहीच नाही. आता ज्या मिक्सरच्या जारमध्ये ग्रेव्ही काढलेली होती त्याच मिक्सरचं जार भरून पाणी घेतलेलं आहे. आता पाणी जे आहे नॉर्मल कोमट वापरलेलं आहे, ते नॉर्मल वॉर्म पाणी वापरलेलं आहे. याने काय होतं, ग्रेव्हीची जी तर्री आहे ती मॅनेज राहते आणि ग्रेव्ही जी आहे पटकन शिजण्यास मदत होते.
पाणी घातलं, व्यवस्थित एकत्रित करून घेतलं. काजूचे जे आपण तुकडे होते तळलेले ते घातले. 1 चमचा कस्तुरी मेथी घातली, हलकी क्रश करून घालायची म्हणजे फ्लेवर जो आहे छान पद्धतीने खुलून येतो. परत एकत्रित करून घेतली, एकसंध करून घेतली आणि एक 5 ते 7 मिनटं जे आहे आपण शिजवून घेऊया. झाकण न देता शिजवायची, कारण झाकण दिला तर आपली जी ग्रेव्हीची तर्री आहे ती निघून जाईल आणि त्यानंतर जे आहे अजिबात तर्री राहणार नाही. त्यामुळे झाकण न देता आपल्याला काजूची भाजी जी आहे किंवा मग काजू ग्रेव्ही मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि कन्सिस्टन्सी किती थिक ठेवायची, किती पातळ ठेवायची, कारण ग्रेव्हीची भाजी आहे तर कन्सिस्टन्सी थिकच हवी, त्यामुळं थिक ठेवली. त्यानंतर थोडीशी हलकी कोथिंबीर भुरभुरायची आणि हे बघा छान अशी घट्ट आपली काजू मसाला ग्रेव्ही जी आहे तयार झालेली आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल, सोप्या पद्धतीने, घरी असलेल्या साहित्यापासून आणि महत्त्वाचं म्हणजे घरगुती जेवणात हॉटेलचा आस्वाद असं सुद्धा आपण म्हणूया. तर या पद्धतीची आपली जी आहे काजू मसाला ग्रेव्ही तयार झाली. आता सोबत लच्छा पराठा किंवा नान बनवण्यासाठी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हो, गव्हाचं पीठच घेतलं आहे, मैदा नाही. त्यानंतर 2 चमचे दही घातले, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ते अर्धा चमचा जे आहे ओवा हातावर छान क्रश करून घालायचा. आता मैदा जर तुम्ही इथे वापरत असाल तरीसुद्धा ओवा घाला, गव्हाचं पीठ वापरत असेल तरीसुद्धा ओवा घाला. त्यानंतर 3 वाटी गव्हाच्या पिठाला 2 वाटी पाणी घातलं. जर पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर मध्ये मध्ये थोडं थोडं घालून जे आहे छान असं मऊसर पीठ मळायचं आहे, घट्ट नाही. छान मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. थोडंसं पाणी कमी पडलेलं होतं तर थोडं पाण्याचा हात लावून घेतला. एक 10 मिनटं आपल्याला हे पीठ जे आहे भिजवायचं आहे. आता जर तुम्ही इथे मैदा घेत असाल तर अर्धा तास रेस्ट द्या आणि मैदा घेत असाल तर साखरेचं प्रमाण जे आहे 2 चमचे करा. त्यानंतर हलकं तेल लावलं अर्धा चमच्यावरून आणि पिठाला आपण एक 10 मिनिट रेस्ट देऊया म्हणजे पीठ जे आहे छान पद्धतीने मुरेल. यापेक्षा जास्त नको, कारण गव्हाचं पीठ आहे त्यामुळं काही हरकत नाही. हे बघा पीठ जे आहे 10 मिनिट रेस्ट झाली, पीठ छान पद्धतीने मऊ झालेलं होतं. तवा तापवायला ठेवला, एक पिठाचा गोळा घेतला, थोडंसं सुकं पीठ घेतलं पोळपाटावर, एक पिठाचा गोळा घेतला. आपण नॉर्मल जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर जी आहे कन्सिस्टन्सी ठेवायची, त्यापेक्षा जास्त नको. तर हे बघा अशा पद्धतीने जी आहे मी चपाती लाटून घेतली. सुरीच्या साहाय्याने जे आहे हलके हलके कट द्यायचे म्हणजे आपल्याला लच्छा पराठा जो आहे छान असा शेप येईल. तर हे बघा हलके हलके कट दिले सुरीच्या साहाय्याने आणि हे जे आपण कट दिलेली लच्छा पराठे चपाती आहे ती एकावर एक घ्यायची आहे. अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त जे आहे हलकं हलकं थोडंसं दाबत घ्यायचं, खूप जास्त त्यामध्ये जागा ठेवायची नाही आहे. अशा पद्धतीनं जे आहे हलकं हलकं दाबलं की छान असा रोल करून झाला की थोडंसं फोल्ड करून जे आहे आपण याला जॉईंट करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. हे फोल्ड करून झालं की रोल करून घेतला की एका साईडची जी साईड आहे ती आतून थोडीशी प्रेस करून दाबून घ्यायची म्हणजे ती जी साईड आहे ती खुलून येणार नाही आणि बाहेर येणार नाही आणि छान गोलसर आपली पराठा किंवा मग लच्छा पराठा तयार होईल. तर परत एकदा लाटून घेतला अशा पद्धतीने. खूप जाड नाही ठेवायची, चपाती जशी करतो आपण त्यापेक्षा थोडीशी नॉर्मल जाड ठेवायची, बस, यापेक्षा जास्त नको. तर हे बघा इकडे जे आहे लाटून झालेलं आहे. तवासुद्धा तापलेला आहे. आता इथे तूप असेल तर तूप किंवा तेल असेल तर तेल आणि बटर असेल तर उत्तमच, जे असेल त्याच्यातून तुम्ही भाजू शकता. तर तव्यावर जे आहे चपाती टाकली, त्यावर थोडंसं जे आहे तूप लावलेलं आहे मी, कारण बटर नव्हतं. बटर असेल तर बटर लावा, तूप असेल तर तूप लावा, तेल लावलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर जे आहे एका साईडने भाजून घ्यायची, दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं तूप लावून जे आहे परत थोडंसं छान अशी भाजून घेऊया. आणि भाजताना जे आहे ही थोडीशी जाड असल्यामुळे फुगणार नाही आहे, फक्त थोडीशी भाजताना जे आहे व्यवस्थित भाजून घ्या, कुठे कच्चं ठेवू नका. आता पातळ असती तर फुगली असती, पण जाड आहे जसं की आपण म्हणतो पराठा आहे किंवा नान आहे, लच्छा पराठा आहे, तर त्या पद्धतीचं आहे त्यामुळे ते फुगणार नाही. आणि हे बघा अशा पद्धतीने जे आहे एका मागोमाग सर्व जे आहेत मी बनवून घेतलेले आहे पराठे. आणि याच पद्धतीचे सर्व पराठे सोबत मस्त अशी आपली काजू मसाला ग्रेव्ही आणि मस्त पराठे सोबत मस्त असा तिखट कांदा आणि पराठा बघा किती मऊसूत तयार झालेला आहे. चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा.